प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी आणि त्यांचे सहकारी स्नेहसंगीत प्रतिज्ञांतर्गत क्षयरुग्णांवरील उपचारासाठी निधी संकलनासाठी निक्षय गीत मैफिलीचं आयोजन करतायत। या मैफिलीच्या आयोजनातून जो ऐच्छिक निधी जमा होतो त्या निधीतून क्षयरुग्णांना उपचाराच्या अनुषंगानं मदत केली जाते। या उपक्रमामधील 140वी मैफिल नुकतीच राजर्षी शाहू स्मारक भवनात पार पडली। जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, ज्येष्ठ वास्तुविशारद शिरीष बेरी, शर्मिला मोहिते, पत्रकार चारुदत्त जोशी, मिलिंद नाईक, प्रशांत जोशी यांच्या उपस्थितीत बैठकीचा शुभारंभ करण्यात आला। जाणीव फाउंडेशन, यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच जिल्हा क्षयरोग उपकेंद्र कोल्हापूर यांच्या सहकार्यानं शब्दयोगी दिवंगत कवयित्री शांताबाई शेळके यांच्या सुश्राव्य गीतांच्या मैफिलीला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी क्षयरुग्णांना पोषणमूल्य असणारा आहार उपलब्ध व्हावा यासाठी राबवल्या जाणाऱ्या निक्षय मित्र या संकल्पनेची माहिती दिली। प्रशांत जोशी यांनी गीत मैफिलीच्या आयोजनातून निक्षय मित्र जोडण्याची अभिनव संकल्पना मांडत ती यशस्वी केली असून ही संकल्पना देशात अभिनव असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपातील 3 क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यात आलं। या गीत गायन मैफिलीमध्ये सादरीकरण करत अमरसिंह राजपूत, गणेश जाधव, प्रीती देसाई, प्रसन्न कुलकर्णी, मंजिरी लाटकर, निलांबरी जाधव यांनी शब्दयोगी शांताबाई शेळके यांच्या रचनांना पुरेपूर न्याय दिला। अश्विनी टेंबे आणि जयश्री देसाई यांच्या रसाळ आणि आशयघन निवेदनानं मैफिलीत आणखी रंग भरला।